पनीरची भाजी काढून घेतली आहे। आता आपण गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत। पहा किती सुंदर दिसत आहे। रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। फार सुंदर दिसत आहे। मंडळी, मी कोमल आपल्या रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आपण पनीरची रेसिपी पाहणार आहोत। तर पनीरमध्ये काय पाहणार आहोत आपण? आज आपण मटर पनीर पाहणार आहोत। प्रत्येक सणाला होते, प्रत्येक पाहुणाला तर होते, ठरलेलीच असते आपली भाजी मटर पनीर, तर ती आपण करणार आहोत। त्याचबरोबर 2 टिप्स पण पाहणार आहोत। कधी कधी काय होतं, आपल्या पनीरच्या प्रत्येक भाजीमध्ये किंवा काजू करीमध्ये किंवा जिथं ग्रेव्हीमध्ये टोमॅटो वापरलं जातं त्या ठिकाणी ती भाजी आंबट होते। तर ती भाजी आंबट होणे म्हणून काय करायचं, ही टिप सुद्धा आपण। तर मटर पनीर बनवण्यासाठी आपण इथं कढई घेतली आहे। कढईत तेल व्यवस्थित गरम करून घेतलंय मी। त्याच टायमाला आपण ह्याच्यात मेथी आणि लवंग टाकणार आहोत। आणि तुम्ही काळी वेलची असते ती एक टाकायची आहे। माझ्याकडे आता नाही म्हणून मी नाही टाकलेली, ती परत आपण काढून टाकणार आहोत जेव्हा आपली ग्रेव्ही करायची असते तेव्हा। हे झाल्यावर आपण ह्याच्यात जिरे टाकणार आहोत। ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित फ्राईड झाल्या की मग आपण ह्याच्यात अद्रक, 1 इंच अद्रक, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून त्याचं तुकडे करून घेतले होते आपण, असं टाकायचं। सगळ्या गोष्टी व्यवस्थित फ्राईड झाल्यानंतर आपण ह्याच्यात कांदा ॲड करणार आहोत। तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेते। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा, कारण भाजीची चव म्हणजे आपल्या इंडियन प्रत्येक भाजीची चव ही आपण कांदा कसा परततो त्याच्यावर जास्त अवलंबून असते। जेव्हा तुम्ही कांदा नुसता गुलाबी कलरचं करता तेव्हा त्या भाजीला चव जरा गोडसर येते, आणि जेव्हा तुम्ही कांदा हा जरा खूप परतता, जवळजवळ त्याला करपण्याच्या स्टेजला होता, त्या टायमाला त्या भाजीला चव तिखट यायला सुरुवात होते। तर त्याच्यामुळं आपल्या इंडियन भाज्यांमध्ये कांदा तुम्ही कसं परतता ह्याच्यावर खूप सारं महत्त्व आहे, म्हणजे त्याचा परिणाम त्या डिशवर होतच होतो। तर कांदा हा आपला बरोबर भाजला गेलेला आहे। मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने। ह्या अशा पद्धतीने कांदा भाजला गेला पाहिजे, व्यवस्थित गुलाबी नाही राहिला पाहिजे, जरा करपण्याच्या दिशेने गेला पाहिजे, म्हणजे खूप व्यवस्थित भाजलं पाहिजे। त्याच्यामुळं आपल्या चव चांगली येते भाज्यांना। तर आता आपण काय करणार आहोत, सगळे सुके मसाले ॲड करून घेणार आहोत। तर मी इथं 1 चम्मच लाल तिखट टाकून घेतलं आहे। त्याच्यानंतर 1 चम्मच जिरेपूड टाकून घेतली आहे। त्याच्यानंतर धनेपूड टाकून घेतली आहे। धनेपूड मी ह्यावेळेस ओबड जरा टाकलेली आहे। धनेपूड जरा जास्त टाकायची, त्याच्यामुळं भाज्यांना थिकनेस पण येतो आणि भाज्यांना चव पण खूप छान येते। त्याच्यामुळं शक्यतो धण्याची पूड ही जरा जास्त टाकायची भाज्यांमध्ये। आणि त्याच्यानंतर आपण हळद टाकणार आहोत। जर तुम्ही काळी मिरी ही जास्त टाकली असेल मगाशी जेव्हा आपण पहिल्यांदा जिरी आणि हे टाकून घेतलं, लवंग आणि काळी मिरी टाकून घेतली असेल, तर त्या टायमाला तुम्ही काळी मिरीची पावडर नाही टाकली तरी चालेल। पण जर तुम्ही काळी मिरी कमी टाकली असेल तर ह्या टायमाला तुम्ही ब्लॅक पेपर टाकणं गरजेचं आहे। ब्लॅक पेपरची पावडर टाकणं गरजेचं आहे। हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतल्या गेल्यानंतर आपण ह्याच्यात मसाला व्यवस्थित भाजला गेल्यानंतर आपण ह्याच्यात टोमॅटो टाकणार आहोत। सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतून घ्यायच्या। टोमॅटो टाकल्यानंतर आपण टोमॅटोला मीठ टाकणार आहोत। त्याच्यामुळं काय होईल, टोमॅटो व्यवस्थित शिजला जाईल आणि मऊ पडेल पटकन। त्याच्यामुळं भाजीला दाटसरपणा जो असतो तो खूप चांगला येईल। चला तर मग आता हे आपण व्यवस्थित मऊ पडू देऊया। तर आता आपला मसाला व्यवस्थित फ्राय झाला आहे।
तर व्यवस्थित परतून घेतलं आहे आणि टमॅटोसुद्धा जवळजवळ मऊ पडलेले आहे. तर आता आपण काय करणार आहोत, ह्या टायमाला मी ह्याच्यात पाणी टाकणार आहे आणि एक 5 ते 10 मिनटं असं शिजवून घ्यायचं. टमॅटो व्यवस्थित मऊपर्यंत अजून जरा व्यवस्थित. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरमधून परत वाटून घेणार आहोत. फक्त ह्याच्यातले मसाले, खडे मसाले जर तुम्ही समजा तमालपत्र टाकलं असेल, आपण नाही टाकलेलं, जर तुम्ही टाकलं असेल तर ते काढून टाकायचं. मोठी काळी वेलची काढून टाकायची, त्याचा खूप स्ट्रॉंग फ्लेवर असतो, त्याच्यामुळे शक्यतो ते मसाले काढून टाकायचे. आता 5 ते 10 मिनटं मी असंच हे व्यवस्थित शिजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हे मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. आपलं सगळं टमॅटो व्यवस्थित, आता तुम्हाला दाखवते मी, व्यवस्थित मॅश होते. त्या टायमाला हे साईडला घेऊन घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं, मग मिक्सरमधून वाटून घ्यायचं. हवं असेल तर तुम्ही एखादा मसाला ह्याच्यात ॲड करू शकता, पण मी कोणताच मसाला नाही ॲड केला, काही गरज नाही, कारण आपण ऑलरेडी खडे मसाले टाकले होते. जर तुम्हाला तरी कोणता मसाला ॲड करायचा असेल तर तुम्ही किचन किंग किंवा गरम मसाला ॲड करू शकता, पण हे त्या टायमाला करायचं जेव्हा तुम्ही सगळे मसाले परतत असतात त्याच टायमाला. आणि मी खूप जणांचं पाहिलं आहे की घरी जेव्हा आपण भाज्या करतो तेव्हा त्या आंबट होतात, तर ते टमॅटोमुळे आंबट होतात. जेव्हा तुम्ही टमॅटो टाकता त्या टायमाला त्याच्यातलं बिया काढून टाकायचं आणि वरचं देठाचा भाग कापून घ्यायचा. आणि ह्यानंतरून सुद्धा जर तुमची भाजी आंबट होणार असेल तर काय करायचं, ह्याचं मी टिप पुढच्या आपल्या जेव्हा ग्रेव्ही आपण मटार टाकणार आहोत त्या टायमाला नक्की सांगेल. आवडत असेल तुम्हाला, माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथं आपण कढई व्यवस्थित गरम केली आहे. आपण आता ह्याच्यात मटार व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी मी बटर घेतलं आहे, जास्त क्वांटिटी घेतली आहे बटरची. आपण बटर जेव्हा मेल्ट व्हायला सुरुवात होणार आहे त्याच टायमाला आपण ह्याच्यात मटार व्यवस्थित परतून घेणार आहोत. एकदम व्यवस्थित मटार बटरसोबत, बटर आणि मटार एकदम व्यवस्थित असं परतून घ्यायचं. दोन्ही गोष्टी व्यवस्थित परतून, तुम्हाला जर मिरची ॲड करायची असेल तर तुम्ही ह्या टायमाला ॲड करू शकता. मटर इथे व्यवस्थित परतून झाले आहे. त्या टायमाला मी ह्याच्यात मिरची ॲड केली आहे, हिरवी मिरची एकच ॲड केली आहे. ऑलरेडी मसाले आपण आणि लाल तिखट हे भाजीमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर आपण वाटून घेतलेली जी ग्रेव्ही होती आपली ती सगळी आपण ह्याच्यात टाकणार आहोत. व्यवस्थित ग्रेव्ही टाकून ग्रेव्ही आपली व्यवस्थित होऊ द्यायची. ग्रेव्हीचा थिकनेस हा किती असावा हा ज्याच्या त्याच्या मर्जीवर डिपेंड आहे, पण ही थोडीशी पातळसर अशी ग्रेव्ही असते, त्याच्यामुळे थोडंसं पाणी घातलं तरी काही हरकत नाही. माझा ग्रेव्हीचा थिकनेस एकदम योग्य आहे, त्याच्यामुळे मी ह्याच्यात पाणी ॲड करणार नाही. एक ते 5 ते 10 मिनटं व्यवस्थित असंच गरम होऊ म्हणजे शिजवून घेणार आणि आपण ह्याच्यात मग पनीर टाकणार आहोत. भाजीला व्यवस्थित उकळलेले आहे त्या टायमाला मी याच्यात पनीर टाकणार आहे. तर माझ्याकडे फ्रेश पनीर होतं, त्याच्यामुळे मी हे पनीर व्यवस्थित ॲड करणार. पनीर टाकल्यावर फक्त 2 मिनटं भाजी ठेवायची, त्याच्यापेक्षा बिलकुल जास्त ठेवायची नाही, नाहीतर पनीर हे लबरासारखं होतं. त्याच्यामुळे शक्यतो पनीर हे शेवटी टाकायचं जेव्हा तुमची भाजी पूर्णपणे शिजत येईल, तिला व्यवस्थित चव येईल त्या टायमाला. आता ज्यांची भाजी आंबट होते त्यांनी सरळ फ्रेश क्रीम टाकायची. सगळं करून झालं म्हणजे टमॅटोतले बी काढून झाले, टमॅटोतले वरचं देठाचं साईज काढून झाला, तरी भाजी आंबट होते तर सरळ फ्रेश क्रीम टाकायची, ॲड करायची. कोणती पण तुमची पनीरची भाजी असू द्या, शेवटी फ्रेश क्रीमनी ॲडजस्ट होते भाजी जर आंबट झाली असेल. इवन तुमचे मसाले जरी खूप कडक असतील, तिखटपणा देणारे असतील, त्याची चवसुद्धा फ्रेश क्रीमने ॲडजस्ट होऊन जाते. त्याच्यामुळे शेवटी फ्रेश क्रीम जास्त टाकायची. ह्या भाजीत आपण नाही टाकणार आहोत, काहीच गरज नाही. माझी भाजी एकदम व्यवस्थित झालेली आहे. तुम्हाला नुसतं गार्निशिंगसाठी फ्रेश क्रीम वापरायची असेल काही हरकत नाही, टाकली तरी चालेल. आता आपली भाजी व्यवस्थित झालेली आहे, ह्याला मी काढून घेणार आहे व्यवस्थित. आणि सगळ्यात शेवटी कसुरी मेथी आपल्याला ॲड करायची आहे. चला तर मग मी कसुरी मेथी ॲड करून घेते.
तर मी कसुरी मेथी इथं व्यवस्थित अशी क्रश करून बारीक तिचं पावडर करून ॲड करून घेणार आहे. तर तुम्ही पाहत असाल फार सुंदर दिसते तर भाजी. व्यवस्थित मिक्स करायची. मी पनीर न फ्राय करता टाकलं आहे. तुम्हाला जर फ्राय करायचं असेल तर तुम्ही फ्राय करून सुद्धा टाकू शकता. तर ही भाजी आपली तयार आहे. चला तर आता आपण काढून घेऊया. आपली गरमागरम मटर पनीर भाजी सर्व करून घेणार आहोत. तुम्ही पाहत असाल थिकनेस बघा त्याचा एकदम व्यवस्थित आला आहे. आपण कोणतंच एक्स्ट्रा पाणी टाकलं नव्हतं. जेवढं पाणी आपण मसाला परतताना टाकलं होतं तेवढंच टाकलेलं आहे. जर पाणी ॲड करायचं असेल तर गरम ॲड करायचं. चला तर मग मी अशी सगळी काढून घेते आपल्या बाउलमध्ये. खूपच सुंदर पनीरची भाजी काढून घेतली आहे. आता आपण गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. पहा किती सुंदर दिसत आहे. रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.